अमेरिका आणखी 487 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना भारतात पाठवणार आहे. तर अमेरिकन बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची ओळख पटवली असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं. तर यापूर्वी 4 फेब्रुवारी रोजी 104 बेकायदेशीर स्थलांतरित भारतात पाठवण्यात आलेले होते. तर भारतीयांना पाठवताना कोणतेही गैरवर्तन होऊ नये याची अधिक काळजी घेतली जाईल, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी स्पष्ट केलंय. अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांना आज मोठा दिलासा मिळणार आहे. व्हिसावर राहणाऱ्या आणि ग्रीन कार्डची वाट पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना आता अमेरिका सोडण्याची भीती नसेल. सिएटलमधील एका न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या आदेशाला अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली आहे. न्यायालयानं सरकारला जर जन्मसिद्ध नागरिकत्वाचा कायदा बदलायचा असेल तर संविधानातच सुधारणा करावी लागेल, असं स्पष्ट केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयावर निर्बंध लादण्याचा आदेश जारी केलाय. इस्रायलचे बेंजामिन नेतान्याहू आणि यो गॅलंट यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर ट्रम्प यांनी हे पाऊल उचललंय. ट्रम्प यांनी अमेरिका आणि इस्रायल या न्यायालयाला मान्यता देत नाहीत असं म्हटलं. तसेच आयसीसीनं आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर आयसीसीच्या अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासावर बंदी घातल्याचंही ट्रम्प यांनी आदेश दिले. ट्रम्प सरकारनं यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना जाहीर केली. त्यानुसार आता यूएसआयडीमध्ये फक्त 300 कर्मचारी ठेवले जातील. तर ट्रम्प यांच्या योजनेकडे यूएसएआयडी जवळजवळ संपुष्टात आणणारी योजना म्हणून पाहिलं जात आहे. यूएसएआयडीमध्ये 8,000 कर्मचारी आणि कंत्राटदार आहेत. याशिवाय 5,000पेक्षा अधिक स्थानिक कर्मचारी परदेशातही काम करत आहेत. तर प्रशासनानं परदेशात तैनात असलेल्या यूएसएआयडी कर्मचाऱ्यांना परत पाठवण्याचे आदेश दिलेत. अमेरिका आणि इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढतोय. दरम्यान इराणच्या परराष्ट्र नीती आयोगाचे सदस्य मुस्तफा झारी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी दिली. इराणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आयतावर एक पोस्ट करत, तुला मारायला आम्ही क्षणभरही मागे पुढे पाहणार नाही, अशी थेट धमकीच मुस्तफा झारी यांनी ट्रम्प यांना दिलेली आहे. त्यांच्या या धमकीनंतर जगभरात एकच खळबळ माजली आहे. ट्रम्प यांनी गाझा पट्टीबाबत प्रस्ताव मांडल्यानंतर इराणनं तीव्र विरोध दर्शवलेला होता. पंतप्रधान मोदी 12 आणि 13 फेब्रुवारीला अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून ते अमेरिकेला जात आहेत. ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदींची ही पहिलीच भेट असेल. फ्रान्सचा दौरा संपवून मोदी 12 फेब्रुवारीला संध्याकाळी वॉशिंग्टन डीसीला पोहोचतील. या काळात पंतप्रधान अमेरिकन उद्योजक आणि भारतीय समुदायाला सुद्धा भेटू शकतात. 7 जानेवारीला पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात चर्चा झाली. या संभाषणानंतरच ट्रम्प यांनी खुलासा केलाय की मोदी फेब्रुवारीमध्ये व्हाईट हाऊसला भेट देऊ शकतात. ब्राझीलमध्ये साओ पावलो येथे विमानाचा अपघात घडला. या अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झालाय. शहराच्या पश्चिमेला असलेल्या व्यस्त बाराफंडा परिसरात हे विमान कोसळल्याची घटना घडली. विमानाचा एक तुकडा बसवर आदळल्यानं एक महिला सुद्धा यामध्ये गंभीर जखमी झाली आहे. अपघातातील 4 जखमी प्रवाशांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. विमानाचा अपघात कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. हे विमान एका खासगी विमानतळावरून रवाना झालेलं होतं. त्या विमानतळापासून 5 किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर हे विमान कोसळलेलं होतं. वॉशिंग्टन जवळ प्रवासी विमानाशी झालेल्या भीषण अपघातानंतर गुरुवारी पोटोमॅक नदीवरून अमेरिकन लष्कराच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचे अवशेष बाहेर काढण्यात आले. गेल्या बुधवारी रात्री जवळच्या रोनाल्ड रेगन राष्ट्रीय विमानतळावर विमान उतरणार असताना हा अपघात घडला आणि दोनही विमानातील सर्वांचा मृत्यू झालाय. विचिटा, कॅन्सास येथून अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात 60 प्रवासी आणि 4 क्रू होते, ज्यात 2025च्या यूएस फिगर स्केटिंग चॅम्पियनशिपमधून परतलेल्या फिगर स्केटरचा सुद्धा समावेश होता. अमेरिकेतील अलास्का राज्यातील नोमजवळ बेरिंग एअर कंपनीचं विमान अचानक बेपत्ता झालं. या विमानानं स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:37 अलास्कामधील उनालक्लेट या शहरातून उड्डाण केलं. दुपारी 3:16 हे विमान रडारवरून गायब झालंय. या विमानात एका वैमानिकासह एकूण 10 प्रवासी होते. अलास्काच्या सार्वजनिक सुरक्षा विभागानं शोध मोहीम सुरू असल्याची माहिती दिली आहे. नोम आणि व्हाईट माउंटनमध्ये स्थानिकांच्या मदतीनं शोध सुद्धा घेतला जात असल्याचं विभागानं स्पष्ट केलं. लेबनॉनमध्ये सिरियाच्या सीमेवरून शस्त्रांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला गेला असा दावा आयडीएफनं केलाय. याशिवाय या भागात हिजबुल्ला लष्करी पायाभूत सुविधा तयार करत आहे.
असाही दावा IDFनं केलाय. हे विद्यमान युद्धविरामाचं उल्लंघन आहे असं इस्रायलनं स्पष्ट केलं. त्याचमुळे इस्रायलनं हिजबुल्लाच्या 2 लष्करी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात सध्या युद्धविराम करार लागू आहे आणि हा युद्धविराम लागू असताना सुद्धा इस्रायलनं हा हल्ला केल्याचं समजतंय. हिंसक टोळ्यांना रोखण्यासाठी केनिया पोलिसांची 4थी तुकडी हैतीमध्ये दाखल झाली. जमैका, ग्वाटेमाला, अल साल्वाडोर या देशांनी तैनात केलेल्या बहुराष्ट्रीय दलाचा एक भाग म्हणून ही टोळी सहभागी झाली आहे. हैतीच्या राष्ट्रीय पोलिसांसोबत काम करणाऱ्या इतर 600हून अधिक केनियन नागरिकांमध्ये पूर्व आफ्रिकन देशातील 200 पोलीस अधिकारी याद्वारे सामील झाल्याचं बघायला मिळालं. ट्रम्प यांनी परकीय मदतीवर घातलेल्या बंदीचा एक भाग म्हणून अमेरिकेनं या मोहिमेसाठी देण्यात येणारे $13.3 दशलक्ष गोठवलेले आहेत. त्यानंतर 2 दिवसांनी केनिया पोलिसांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. भारताला डिसेंबर अखेरपर्यंत S-400 हवाई संरक्षण प्रणालीचे 4थे स्क्वॉड्रन मिळण्याची शक्यता आहे. 2018 मध्ये भारत आणि रशियामध्ये S-400च्या 5 स्क्वॉड्रनसाठी 35,000 कोटी रुपयांचा करार झालेला होता. यापैकी 3 स्क्वॉड्रन भारताला मिळालेले आहेत. ते सध्या चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात आहेत. भारताला आणखी 2 स्क्वॉड्रनची प्रतीक्षा आहे. त्यापैकी 4थी स्क्वॉड्रन या वर्षाअखेरपर्यंत भारतात दाखल होईल असे संकेत मिळतात. 5वे आणि शेवटचे स्क्वॉड्रन 2024 मध्ये येण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था FBI आणि न्याय विभागानं पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या एका मोठ्या सायबर गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश केला. या कारवाई दरम्यान 39 वेबसाईट आणि त्यांचे सर्व्हर जप्त करण्यात आलेले आहेत. FBIनं या कारवाईची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवर शेअर केली. या टोळीचे नेतृत्व सॅम रझा नावाच्या व्यक्तीकडे आहे. हा सायबर गुन्हेगार 2020 पासून हॅकिंग टूल्स आणि फसवणुकीशी संबंधित वेबसाईट्स आहेत त्या ऑनलाईन विकण्यात सहभागी होता. या साधनांचा वापर बेकायदेशीर कामांसाठी केला जायचा. पाकिस्तानची अंतराळ संस्था सुपारकोनं 2028 मध्ये चीनच्या आगामी चांगआन 8 या चंद्रमोहिमेसाठी हातमिळवणी केलेली आहे. चीनच्या चंद्र मोहिमेमध्ये आता पाकिस्तानचं सहकार्य लाभेल. चंद्रावरील वैज्ञानिक संशोधनामध्ये योगदान देण्याचं पाकिस्तानचं उद्दिष्ट असेल. हे अभियान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करण्यासाठी काम करेल. पाकिस्तान पुन्हा चंद्रावर पोहोचण्यासाठी चीनची मदत घेत असल्याचं या निमित्तानं दिसून येत आहे. भारतानं चंद्र मोहिमेमध्ये इतिहास रचल्यानंतर आता पाकिस्तान सुद्धा चंद्रावर जाण्याचे स्वप्न पाहत आहे. बांगलादेश पोलिसांच्या गुप्तहेरांच्या शाखेनं 2 सुप्रसिद्ध अभिनेत्रींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. मेहर अफरोज शॉन आणि सोहाना सबा अशी या अभिनेत्रींची नावं आहेत. मेहर विरुद्ध देशद्रोहाचे आरोप दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर सबाला कोणत्या आरोपांखाली तिला अटक केली आहे याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. गुप्त माहितीच्या आधारे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलाय अशी माहिती ढाका महानगर पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त रेजाउल करीम मलिक यांनी दिली. अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्सच्या बाहेरील नदीचं पाणी लाल झाल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. औद्योगिक क्षेत्राच्या परिसरातून वाहणारी सारंडी नदी रिओ दे ला प्लाटामधून वाहते. तर तिच्या मार्गामध्ये अनेक औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे तिचं पाणी लाल होत असल्याचं बोललं जात आहे. प्रशासनाच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांनी प्रदूषणाचे स्रोत निश्चित करण्यासाठी नदीचे नमुने घेतल्याची सुद्धा माहिती समोर आली. पांडा जुळे जियाजी आणि शी लाओ 16 फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे जनतेला भेटण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी जन्मलेले हे बछडे हाँगकाँगमध्ये जन्मलेले पहिले महाकाय पांडा आहेत. जुळ्या पांडांचे वजन सध्या प्रत्येकी 11 किलोग्रॅम असून ते स्वतंत्रपणे चढण्यास किंवा धावण्यास सक्षम आहेत. पांडा जुळ्या मुलांच्या अर्धवार्षिक वाढदिवसानिमित्त 15 फेब्रुवारीला हाँगकाँगमध्ये पदार्पण सोहळा होईल. 16 तारखेपासून हाँगकाँग ओशन पार्कमध्ये जुळ्या मुलांना भेटण्याची संधी सर्वांना उपलब्ध होईल. सिडनीमधल्या माणसाला त्याच्या अंगणामध्ये मळणीच्या ढिगाऱ्यात डझनभर साप राहत असल्याचं आढळून आलं. सिडनीच्या अंगणात असलेल्या मळणीच्या ढिगाऱ्यातून जवळपास 100हून अधिक विषारी लाल रंगाचे काळे साप बाहेर पडलेले आहेत. डेव्हिड स्टीन यांनी गेल्या आठवड्यात सुमारे 10 साप मल्चमध्ये शिरताना पाहिलं. साप पकडणाऱ्या माणसाने 102 गरोदर आणि नवजात साप पकडलेले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी गुरुवारी त्यांना राष्ट्रीय उद्यानात सोडण्याची परवानगी सुद्धा दिली. फुटबॉलचा जादूगार क्रिस्टियानो रोनाल्डो याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक अनोखी भेट मिळाली. न्यूयॉर्कमध्ये रोनाल्डो याचा एक पुतळा उभारण्यात आलाय. त्याचमुळे रोनाल्डोच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय. रोनाल्डोची क्रेज जगभरात आहे. तो 40 वर्षांचा सध्या झालाय. 5 वेळा
बॅलन डी ओर विजेतेपद पटकावणारा अशी त्याची ओळख आहे. त्याचे चाहते जगभरात खरं तर आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते काही ना काहीतरी करत असतात. न्यूयॉर्कमध्ये चक्क त्याचा आता हा पुतळा उभारण्यात आलाय. येत्या काही दिवसात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे सामने खेळवले जातील आणि या ICC स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर सराव करतोय. मात्र याआधीच संघाचा स्टार फलंदाज बाबर आझमी यांनी याची एक मौल्यवान वस्तू हरवली आहे. बाबर आझमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचा मोबाईल फोन हरवल्याचं सांगितलं. बाबर आझमनं एक्सवर एक्सपोज केलेली आहे आणि मोबाईल हरवल्याची माहिती दिली. स्टार फलंदाजानं पोस्टमध्ये लिहिलेलं आहे की माझा फोन हरवलेला आहे आणि सर्व कॉन्टॅक्ट सुद्धा गेलेले आहेत. मला फोन सापडल्यानंतर मी सर्वांशी संपर्क करेन असं त्यानं म्हटलं. बुलावायो येथे आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळला जातोय. पण हा सामना सुरू होण्यापूर्वीच एक इतिहास रचला गेला. जोनाथन कॅम्बेलनं पहिल्या कसोटी सामन्यातच झिम्बाब्वे संघाचं कर्णधार पदही मिळवलेलं आहे. पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करणारा जोनाथन कॅम्बेल हा जगातील दुसरा खेळाडू ठरला. याआधी नील ब्रँट पदार्पणाच्या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बनलेला होता. 2023 मध्ये त्यानं न्यूझीलंड विरुद्ध संघाचं नेतृत्व केलेलं होतं. चीननं आंतरराष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचं औचित्य साधून हार्बिन येथे आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा आजपासूनचं आयोजन करण्यात आलंय. 30 वर्षांनंतर हार्बिनमध्ये आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धेचं पुनरागमन होत आहे. 34 देश आणि प्रदेशातील 1275 खेळाडूंनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली. 2022च्या बेजिंग हिवाळी ऑलिम्पिकच्या यशस्वी यजमानपदानंतर चीननं आयोजित केलेली ही दुसरी स्पर्धा आहे. राजधानी दिल्लीत उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दिल्लीमध्ये 70 जागांवर मतदानाचा उद्या निकाल हाती येईल. सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. आप पुन्हा दिल्लीचा गड राखण्यात यशस्वी होणार की भाजप 27 वर्षांनंतर दिल्लीवर आपला झेंडा फडकवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सर्वच एक्झिट पोलनं भाजपच्या पारड्यात यश पडण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांनी हे सर्व अंदाज खोटे असल्याचं मत व्यक्त करत विजय निश्चित असल्याचा दावा केला. दिल्ली विधानसभा निकालाआधीच भाजपकडून ऑपरेशन लोटसला आता सुरुवात झाल्याची चर्चा आहे. आपच्या 16 उमेदवारांना भाजपकडून फोन आला असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. 15 कोटी आणि मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिल्याचंही केजरीवाल यांनी म्हटलं. जर एक्झिट पोलमध्ये भाजपची सत्ता येणार असा दावा करण्यात आलाय, मग आमच्या उमेदवारांशी संपर्क का करता असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. आमचा एकही उमेदवार फुटणार नाही असा ठाम विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केलाय. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरी प्रकरणी विशेष पथकं 10,000 संशयितांची चौकशी करणार आहे. चेंगराचेंगरीमध्ये घातपाताच्या कटाची शक्यता असताना संशयितांची चौकशी केली जाईल. उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा या घटनेची चौकशी करतील. तुरुंगामध्ये कैद असलेल्या PF सदस्यांची सुद्धा चौकशी या निमित्तानं सुरू आहे. सोशल मीडिया अकाउंटवर कुंभमेळ्याबद्दल नकारात्मक टिप्पणी करणारे आणि गुगल किंवा युट्यूबवर कुंभमेळ्याबद्दल अधिक शोध घेणाऱ्यांचा सुद्धा या निमित्तानं चौकशी केली जाईल. महाकुंभ मेळा सुरू असलेल्या सेक्टर 18 येथे पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. ओल्ड GT रोड परिसरात असलेल्या तुलसी चौकाजवळ असलेल्या एका ठिकाणी ही आग लागली आहे. आगीची माहिती कळताच प्रशासनानं तातडीनं दखल घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर कुंभमेळा परिसरात आग लागल्याची ही पहिलीच घटना नाहीये. याआधी याच परिसरात सेक्टर 8 मध्ये भ्रष्टाचार निवारण केंद्राच्या शिबिरामध्ये सुद्धा अचानक आग लागल्याची घटना घडलेली होती. प्रयागराजमधील महाकुंभमध्ये 40 कोटींपेक्षा अधिक भाविकांनी स्नान केलंय. उत्तर प्रदेश सरकारनं अधिकृत आकडेवारी जाहीर करून ही माहिती दिली. भारत आणि जगभरातून भाविक अमृत स्नानासाठी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. 7 फेब्रुवारी रोजी 48 लाख भाविकांनी गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या संगमावर स्नान केलं. मकर संक्रांती, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी या 3 पवित्र अमृत स्नान उत्सव यामध्ये संपन्न झाले. मौनी अमावस्येला अमृत स्नानासाठी सर्वाधिक भाविकांनी गर्दी केली आहे आणि याचवेळी 8 कोटी भाविकांनी गंगेमध्ये स्नान केलं. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होईल. त्यामुळे कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीनं पर्यटन विभागाच्या वतीनं गंगापूर येथे महाराष्ट्र ग्लॅम्पिंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं.
त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडेल। तर या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव प्रायोगिक तत्वावरील कुंभमेळ्याची तयारी आहे। शाळेमध्ये जायचा कंटाळा आल्यामुळे 9वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं अजब शक्कल लढवली। 15 वर्षीय विद्यार्थ्याला शाळेत जायचं नव्हतं, म्हणून त्यानं सुट्टी मिळवण्यासाठी नोएडामधील 4 शाळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी दिली। नोएडातील 4 शाळांना ईमेलद्वारे धमकी देण्यात आलेली आहे। त्यानंतर शाळा प्रशासनानं याची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी शाळेचा परिसर मोकळा करून तपास घेतला, मात्र सदर धमकी बोगस असल्याचं कालांतरानं लक्षात आलं। पोलिसांनी आता विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून बाल न्यायालयामध्ये त्याला सादर केलं गेलंय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला। आरबीआयच्या 6 सदस्यीय मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटनं कपात करण्यात आलेली आहे। त्याचमुळे आगामी काळात गृह वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे। नागरिकांच्या हाती जास्त पैसा शिल्लक राहण्याचा अंदाज आहे। नागरिकांच्या हाती जास्त पैसा शिल्लक राहिल्यानं गुंतवणूक वाढू शकते आणि त्याचमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। रिझर्व्ह बँकेनं याआधी सुद्धा व्याजदर कपात मे 2020 मध्ये जाहीर केलेली होती। जानेवारीमध्ये वाहन विक्रीमध्ये वार्षिक आधारावर 7% वाढ झाली असून सुमारे 22.91 लाख वाहनं विकली गेलीत, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन अर्थात फाडानं दिलेली आहे। गेल्या वर्षी म्हणजे जानेवारी 2024 मध्ये एकूण विक्री 21.49 लाख होती। गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत 16% वाढ होऊन ती 4.65 लाखांवर पोहोचलेली होती। अनेक वाहन वितरकांकडून मागणीमध्ये सुधारणा नोंदवली गेली, मात्र मोठ्या सवलतींमुळे या वितरकांकडील जुनी वाहनं विक्री करण्यास मदत झाली, असं फाडाचे अध्यक्ष CS विघ्नेश्वर यांनी म्हटलं। झेडमोर बोगदा गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग भागात पर्यटनाला चालना देते। सोनमर्गमध्ये 11.98 किलोमीटर लांबीचा हा बोगदा 2,717 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलाय। कनेक्टिव्हिटी बदललेली आहे आणि या भागातील आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळाली आहे। झेडमोर बोगद्यामुळे सोनमर्गचं वर्षभराचं पर्यटन स्थळ सुद्धा बनलंय। त्याचमुळे स्थानिकांना आर्थिक संधी उपलब्ध झालेल्या आहेत। बोगद्यामुळे वर्षभर कमाई करणं सुद्धा शक्य झाल्याचं त्या ठिकाणच्या स्थानिक व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। तामिळनाडूमधील कोइंबतूर येथील कोवाईको या कंपनीनं कर्मचाऱ्यांना दिलेलं वचन पूर्ण केलं। कंपनीनं 140 कर्मचाऱ्यांना तब्बल 14 कोटींचा बोनस दिला। 2011 मध्ये सरवणकर कुमार यांनी कोवाईकोचे स्टार्टअप सुरू केलेलं होतं। ही कंपनी बिझनेस टू बिझनेस सोल्युशन सेवा पुरवते। या स्टार्टअपनं यशस्वी वाटचाल करत अनेकांचं स्वप्न पूर्ण केलंय। कंपनीला 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संस्थापक सरवणकर कुमार यांनी कर्मचाऱ्याला दिलेलं वचन पूर्ण करत 14 कोटींचा बोनस दिला। भारतातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसनं म्हैसूर कॅम्पसमधील 400 प्रशिक्षणार्थींना कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला। कंपनीच्या मध्ये जे कर्मचारी सलग 3 प्रयत्नातही मूल्यांकन चाचणी उत्तीर्ण करू शकले नाहीत, दरम्यान इन्फोसिसनं ऑक्टोबर 2024 मध्ये सुमारे 1000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली होती। तर इन्फोसिसनं घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांनी संतापही व्यक्त केलाय। बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सोनू सूद मोठ्या संकटात सापडलाय। सूदच्या विरोधात लुधियाना न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं। फौजदारी खटल्यात साक्षीदार म्हणून अनेक वेळा समन्स बजावल्यानंतर सुद्धा हजर न राहिल्यानं न्यायिक दंडाधिकारी रमणप्रीत कौर यांनी अटक वॉरंट जारी केलाय। तर लुधियाना येथील वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला याच्या विरोधात 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती। या तक्रारीचा एक भाग म्हणून खन्ना यांनी सोनू सूदला साक्षीदार म्हणून साक्ष देण्यासाठी बोलावलेलं होतं। नुकताच यामी गौतमचा आगामी चित्रपट धूमधामचा टीझर रिलीज झालेला आहे। या चित्रपटामध्ये अभिनेता प्रतीक गांधी जिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल। हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होईल। नुकतीच सोशल मीडियावर नेटफ्लिक्सद्वारे या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला, त्यामुळे अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। या रोमकॉम चित्रपटातील यामी आणि प्रतीक गांधी याची केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते आहे। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं प्रकाशित केलेल्या अहवालात 2022 मध्ये दररोज किमान 462 लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेले होते, असं समोर आलं। अहवालातून 2022 मध्ये देशात दररोज किमान 1264 रस्ते अपघात झालेले होते। भारतातील रस्ते अपघात या वार्षिक अहवालात मृत्यूचं भयावह चित्र समोर आलंय।
मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक जण 25 ते 35 वयोगटातील आहेत अशी माहिती मिळते. आकडेवारीवरून असंही दिसून आलंय की 2022 मध्ये रस्ते अपघातात सुमारे 1.68 लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी किमान 42,671 जण 25 ते 35 वयोगटातले असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका तरुणानं घटस्फोटित पत्नीचा स्कार्फनं गळा आवळून तिचा खून करून तिचा मृतदेह उत्तराखंडमधील जंगलात फेकून दिला. पत्नीला 5 लाखांची पोटगी देणं टाळण्यासाठी तरुणानं हे भयंकर कृत्य केलंय. पत्नीला चांडी देवीच्या दर्शनाला घेऊन जात तिचा खून करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपाखाली अटक केलेली आहे. पीडित महिलेच्या बहिणीनं 23 जानेवारीला तिची बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केलेली होती. तिची बहीण 21 जानेवारीला सकाळी 9:30 वाजता घरातून निघून गेलेली होती. तेव्हापासून तिचा फोन हा बंद होता. तर सुट्टी नाकारली म्हणून पश्चिम बंगालमधील एका सरकारी कर्मचाऱ्यानं आपल्या 4 सहकाऱ्यांवर चाकूनं हल्ला केल्याची घटना घडली आहे. आरोपी अमित कुमार सरकार हा राज्य सरकारचा कर्मचारी होता. आरोपी हातात रक्तानं माखलेला चाकू घेऊन चालत जात असतानाचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. बिधाननगर पोलिसांनी या आरोपीला अटक केलेली आहे. अमित सरकार हा कोलकाताच्या न्यू टाउन परिसरातील कारिगिरी भवनमधील तांत्रिक शिक्षण विभागात काम करतो. त्यानं वरिष्ठांकडे सुट्टीसाठी अर्जही केलेला होता, मात्र त्याची सुट्टी नामंजूर करण्यात आल्यानं त्यानं हे कृत्य केलं. पंच नितीन मेनन आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तानला जाण्यास त्यांनी नकार दिलाय. मेनन यांनी वैयक्तिक कारण सांगून पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याचं समोर येत आहे. मेननच्या नकारानंतर आयसीसीनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पंचांची यादी जाहीर केली. या यादीत 12 पंच आणि 3 सामनाधिकारी यांची नावं जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये कोणत्याही भारतीयांचा समावेश नाहीये. आयसीसीनं मेननवर कोणतीही टिप्पणी मात्र केली नाही. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम जडेजाच्या नावावर झालाय. जडेजानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 विकेट्स पूर्ण केलेले आहेत. तो 6000 धावा आणि 600 विकेट्स घेणारा दुसरा भारतीय ठरलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6000 धावा आणि 600 विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा हा 6वा खेळाडू आहे. ही कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय आहे. नागपूर एकदिवसीय सामन्यात भारतानं इंग्लंडचा 4 विकेट्सना पराभव केला आणि जडेजाच्या 3 विकेट्समुळे इंग्लिश संघ 47.4 षटकामध्ये 288 धावांवर आटोपलाय आणि त्याचमुळे भारतानं 38.4 षटकामध्ये 6 गडीच गमावून लक्ष्य गाठल्याचं बघायला मिळालं. विराट कोहली याच्या उजव्या गुडघ्याला दुखापतीमुळे गुरुवारी झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याला त्याला मुक्कावं लागलं. त्याची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आगामी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या दृष्टीने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेला अधिक महत्त्व सध्या प्राप्त झालंय. चॅम्पियन्स करंडकामध्ये भारतात पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध होईल. जसप्रीत बुमराह पाठोपाठ कोहलीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे. आयसीसीनं जानेवारी महिन्यातील प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केलेत. यामध्ये भारताचा वरुण चक्रवर्ती, पाकिस्तानचा नोमान अली आणि वेस्ट इंडिजचा जोमेल वॅडिकन याला संधी मिळाली. या तिन्ही खेळाडूंनी जानेवारी 2025 मध्ये चांगली कामगिरी केलेली होती. आता पुरस्कार नेमका कोणाला मिळणार हे येणाऱ्या काळातच समजेल. विशेष म्हणजे या खेळाडूंना नामांकन मिळालेलं आहे. हे तिघेही फिरकीपटू आहेत. त्यांना टीम इंडियाला T20 मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. त्याला आता या दमदार कामगिरीमुळे मालिकावीराचा पुरस्कार देखील मिळालाय.